नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं शीतल्स व्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवते आहे आणि व्लॉग बनवण्यासाठी तसं आजचं खास कारणही आहे. तर आज तारीख आहे 29 एप्रिल 2025 आणि आम्ही काही खास कारणासाठी बाहेर चाललो आहे. तर आजचा दिवस अविस्मरणीय म्हणण्यासारखं कारण म्हणजे मी माझ्या मिस्टरांसोबत आमची पहिली कार खरेदी करण्यासाठी जातो आहे. एक सर्वसामान्य कुटुंबासाठी घरात चारचाकी असणं ही किती मोठी गोष्ट आहे हे सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती समजू शकते. कार घेण्यासाठी हिंजवडीला जायचं असल्यानं खोपोलीतनं सकाळी 8 वाजताच आम्ही निघालो होतो. एक 10-10:30च्या सुमारास आम्ही शोरूमला पोहोचलो आणि त्यांची गेल्यानंतर जी कागदपत्रांची जी फॉर्मॅलिटीज असते ती सुरू झाली. पण मनात एक वेगळीच उत्सुकता होती, वेगळाच आनंद होता. मला तो शब्दात सांगता येणार नाही, कारण चारचाकी ही एक मिडल क्लास फॅमिलीसाठी किती महत्त्वाची असते आणि एका कुटुंबासाठी चारचाकी घेणं ही किती मोठी अचीवमेंट असते हे शब्दात सांगणं जरा कठीण आहे. थोड्या वेळानंतर माझा भाऊही आला तिथे, कारण यांना ड्रायव्हिंगची जास्त सवय नसल्याने, फारशी प्रॅक्टिस नसल्याने त्याची हेल्प होईल म्हणून तो पण आला. तर ही डॉक्युमेंटची त्यांची जी फॉर्मॅलिटी आहे ती बराच वेळ चालली. नंतर फायनली त्यांनी गाडी जी ती तयार करून आमच्यासमोर आणली होती. पूजेचं साहित्य जे गाडीला लागणार होतं पूजा करायला ते मी घरूनच आणलेलं होतं. हार असेल, पेढे असेल, हळदी कुंकू सगळी तयारी मी घरूनच करून आले होते. पण जशी गाडी त्यांनी माझ्या समोर आणली ना, माझ्या मनातली उत्सुकता मी थांबवू नाही शकले आणि मी इथे गाडीचा व्हिडिओ शूट करते आहे. प्रत्येक कोपरा कोपरा इतक्या औत्सुक्याने मी तो शूट केला आहे, कारण माझ्या मनातला आनंद त्या दिवशी शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता आणि तो रॅदर मला व्यक्तच करता येणार नाही. तर इथे शोरूमवाल्यांनी तिथे हेल्प केली हार लावण्यासाठी, कारण बोनेट ओपन करून प्रॉपर तो हार त्यांनी लावून दिला अगदी व्यवस्थितरित्या. फार कोऑपरेटिव्ह स्टाफ होता तिथला. चारचाकी म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या अनंत आठवणी असतात. तर इथे त्यांनी ती प्रॉपर रेडी करून दिली होती आणि नंतर रेडी केल्यानंतर त्या साईडनं पार्क केल्यानंतर मला सांगितलं की पूजा तुम्ही या दिशेने नाही करता येणार, तर ती दक्षिण उत्तर येते. इथे माझा भाऊ आणि माझे मिस्टर कारच्या टेक्निकल गोष्टी डिस्कस करताना, त्यातलं फारसं काही माहिती नसल्याने शूट करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काही पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या गप्पा ऐकत मी शूटिंग करण्यालाच प्राधान्य दिलं. गाडी दुसऱ्या साईडने होती, म्हणजे तेव्हा त्यांनी जेव्हा पूर्व पश्चिम साईडने लावली होती तेव्हाच मी पूजा करून घेतली होती. तर इथे त्यांच्या स्टील फॉर्मॅलिटीज चालू होत्या आणि नंतर मग पूजा उरकून घेतली. पूजेसोबतच फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं या गोष्टी चालू होत्या. एक वेगळीच भावना देऊन जाते फोर व्हीलर तुम्हाला, कारण तुमची पहिल्या गाडीसोबत येणाऱ्या स्वातंत्र्याच्या भावनेपेक्षा वेगळी भावना काहीही नसते. तर चारचाकी तुम्हाला ही एक वेगळी भावना देऊन जाते, कारण आयुष्याचा हा आता 1000 मैलांचा प्रवास हा एका गाडीने सुरू होणार आहे, एका फोर व्हीलरनी सुरू होणार आहे, एक न्यू फॅमिली मेंबरनी सुरू होणार आहे. आणि ह्या गाडीत जो काही प्रवास आम्ही करू तर त्या प्रत्येक मैलावर एक नवीन आठवणी जमा करून घेऊ. तर फार आनंद होतो, तो शब्दात व्यक्त करता येणार नाही. तर हा आनंद तुमच्याशी शेअर करायचा होता. व्लॉग आवडला असेल तर शीतल व्लॉग मराठीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस मोमेंट विथ यू ऑल, कारण ह्या छानशा आठवणी कॅमेऱ्यात कॅप्चर करून मला यूट्यूबला आयुष्यभरासाठी स्टोअर करता येईल. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.